पालघर जिल्ह्यामध्ये नवनवीन प्रकल्पांसाठी निधी आणला जात असतानाच प्रशासकीय उदासीनतेमुळे बहुप्रतीक्षित माकुणसार गोवर्धन प्रकल्प सडून चाललेला आहे। जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन विभागानं पालघरमधल्या माकुणसार इथं 40 लाख रुपये खर्च करून हा गोवर्धन प्रकल्प उभारला। मात्र प्रकल्प आता अजूनही धूळ खात पडल्याचं चित्र आहे। बघूया त्याबद्दल सविस्तर। 2 वर्षांपूर्वी 17 जानेवारी 2024 ला तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्यात एका गोवर्धन प्रकल्पाचं मोठा गाजावाजा करत उद्घाटन करण्यात आलं। पालघर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन विभागाकडून 40 लाख रुपयांचा खर्च करून या गोवर्धन प्रकल्पाची उभारणी केली। मात्र या प्रकल्पाची आखणी सदोष ठरल्यानं आणि वापराविना तसाच दुर्लक्षित राहिल्यानं प्रकल्पातील रबर गॅस बलून उंदरांनी आता कुरतडलाय। त्यामुळे प्रकल्पाची क्षमता असूनही शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचं दिसून येतंय। हा प्रकल्प ज्या अर्थाने चालू केलेला, ज्या उद्देशाने चालू केलेला तो उद्देश चांगला होता, पण आज या प्रकल्प तयार होऊन सुद्धा मला वाटते 2 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी सुद्धा अद्यापपर्यंत तसं काही चालू झालेलं नाही। आणि आता अद्याप एखाद वर्ष जर गेलं तर याचं मेंटेनन्सच मला वाटते तेवढ्या प्रमाणामध्ये येईल की जेवढा बनवण्याला खर्च झालेला आहे। कारण पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करायला लागेल तो। याच्यापेक्षा चांगलं त्या शासनाने जर ग्रामपंचायतच्या याच्यावरती जर सोलर सिस्टीम जर लावली असती तर तेवढीच वीज MSEBीला पण मिळाली असती आणि ग्रामपंचायतचे जे काही दिवे आहेत, स्ट्रीट लाईट वगैरे आहेत, त्यांना ती पुरवता आली असती। तो एक ग्रामपंचायतला फायदा झाला असता। शासनाने ह्या प्रकल्पासाठी जवळजवळ 40 लाख रुपये खर्च केलेत, पण त्याचा अजूनपर्यंत गावकऱ्यांना काहीच फायदा झालेला नाहीये। तर ते दुरुस्ती पण आता करायला खूप खर्च येणार आहे त्याच्यासाठी, कारण मध्ये पण खूप नासधूस झालेली आहे, उंदरांनी सगळं कुरतडलेलं आहे, त्याच्यासाठी पण पुन्हा अजून खर्च करावा लागणार आहे। तर त्याच्यामध्ये लक्ष घालून ते पूर्णत्वास नेऊन गावकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल किंवा फायदा होण्यासाठी ते पूर्ण करून द्यावं एवढीच इच्छा आहे। घरगुती गॅस आणि वीज निर्मितीच्या उद्देशानं माकुणसार गावात हा गोवर्धन प्रकल्प उभारला। मात्र या प्रकल्पातून गॅस निर्मितीसाठी आवश्यक शेणाचा पुरवठा तसंच मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी नियोजनच नाहीये। दररोज 1.5 टन शेणावर प्रक्रिया करून प्रकल्पात निर्माण होणाऱ्या गॅसचा इंधन म्हणून वापर केल्यानंतर सुमारे 150 युनिट वीज निर्मिती केली जाणार होती। मात्र जनरेटरच्या साहाय्यानं निर्माण होणाऱ्या विजेच्या खरेदीबाबत महावितरण कंपनीकडून धोरण निश्चित करण्यात आलं नाही। त्यामुळे प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेची विक्री कोणाला करणार आणि त्याचा वापर कसा होणार हा प्रश्न निरुत्तरित राहिलाय। तरी आमची मागणी आहे की जिल्हा प्रशासनाने हा लवकरात लवकर सुरू करावा। त्याच्यामुळे गावात फायदा होईल, वीज लोकांना स्वस्तमध्ये मिळेल आणि ग्रामपंचायतीला उत्पन्न निर्माण होईल। गोवर्धन प्रकल्प म्हणजे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचा गोवर्धन प्रकल्प उभारण्यासाठी केंद्रानं निधीही दिलाय। मात्र या प्रकल्पातून निर्मित होणारी वीज महावितरण कंपनी विकत घेण्यास तयार नसल्यानं सध्या राज्यातील 34 प्रकल्पांपैकी जेमतेम 5 ते 6 प्रकल्प सुरू असल्याचं दिसून आलंय। पालघर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन कार्यक्रमांतर्गत पालघर तालुक्यातल्या माकुणसार येथे गोवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला। आपण पाहू शकता सध्या ह्या गोवर्धन प्रकल्पाची काय अवस्था आहे। हा प्रकल्प 2 वर्षापूर्वी पूर्ण झाला होता, मात्र सध्या तो रखडलेला आहे। कुठल्याही प्रकारचं इथे विद्युत निर्मिती होत नाहीये। आपण पाहू शकता इथे जे बलून शेड आहे त्याला उंदरांनी कुरतडल्यामुळे ते बंद पडलेलं आहे। त्याचप्रमाणे इथे जी साधन सामुग्री किंवा यंत्रसामुग्री आहे ती पूर्णपणे सडायला सुरुवात झालेली आहे। गोवर्धन प्रकल्पाच्या जी कामाची निविदा आहे त्याची सुद्धा इथे माहिती आपण पाहू शकतो। जलशक्ती मंत्रालय भारत सरकारकडून हा उपक्रम राबवला गेला होता, मात्र प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही सुरू झालेला नाही। त्यामुळे नक्कीच शासनाचा जो पैसा आहे तो कुठेतरी वाया गेल्याचं पाहायला मिळतं। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर।